मधवाडी. 2017 हे आपला इक्विटेबल वॉटर सप्लाय स्कीम आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे टँक्स होते ते 2020 बांधून गेलेले आहे. म्हणजे जसं 7 टँक्स आहेत दोराबजीचे 3 टँक्स, 3 SRs आहेत दोराबजीचे जे आम्ही विजिट करून आले. त्याच्यानंतर कोणार्क ड्राईव्ह आहे आणि उरलेले 3 टँक्स आहेत. तर ते काम झालेलं होतं, पण ट्रान्समिशन लाईन जी आहे 28 किलोमीटर्सची त्याच्यामध्ये काही मिसिंग गॅप्स आणि त्याची पाहणी करून त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज सगळे इथे आलेलो होतो. Roughly only 8 meters is left, and I think if everything goes well, by 10th to 15th of May, water should reach Dorabji water tanks. And त्याच्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्युशनचा पण आढावा घेतला की आपली जी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे तिथे कुठे गॅप्स आहे. तर आम्ही जवळपास 9 गॅप्स तिथे आढळले. अँड वी आर व्हेरी स्मॉल गॅप्स. तर ऑल टुगेदर कम्स आउट टू ओनली 80 meters. तर ते पण आता लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं काय काय स्पॉट्स मध्ये अडचण आली होती, तर काय ऍक्च्युअली अडचण ही आहे? सो अडचणी भरपूर होती. कुठे ट्रॅफिक कमिशन, कुठे रोड, कुठे क्रॉसिंगचा इश्यू, कुठे टेक्निकल इश्यू, कुठे काही लोकल सोसायटीजचे इश्यू. बट वी ऑल विल टुगेदर सॉल्व्ह दॅट नाव. हे 7 वॉटर टँक्स कमिशन करण्याचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावर थोडासा अजून आकाश टाकता येईल का? 2017 वर्क ऑर्डर झालं होतं आणि 2020 7 टँक्स पूर्ण झाले होते. 2020 ते 7 टँक्स आहेत. आता जे ट्रान्समिशन लाईन 28 किलोमीटरची आहे त्याच्यामध्ये जस्ट हे आपला 8 मीटरचा गॅप क्लोजिंग झालं की द लाईन गेट्स कम्प्लीटेड टोटली. अँड वी ऑलरेडी स्टार्टेड वॉश आउट, विच मीन्स की कारण की हे ट्रान्समिशन लाईन अगोदर टाकलेली आहे. तर कुठे कुठे जॉईंट्स मध्ये क्रॅक झालेला आहे किंवा काही असेल तर आपल्याला कळतील ते आणि आपण ते सॉल्व्ह करतो. सो वी हॅव वॉश्ड आउट रफली 5 kilometers. So out of 28, 5 kilometers is tested also with water. Water has passed through there. And now in next 10 days water will pass through water. So this will be a big thing. म्हणजे इथे जेवढे 700 टँकर्स आहे प्रायव्हेट आणि मनपाचे मिळून हे बहुतेक ह्याच्यामध्ये रफली 600 टँकर्स कमी होतील. Ma'am, currently the problem is this water tankers association, they are basically seeking increase in the price. Yeah. They are seeking increase of 200 rupees. Yeah. So earlier it was 600 rupees, now they are asking for 800 rupees just because police actions that are being taken going on. So I think